आता बोल, आता काहीतरी सांगावं होतं ते बोल. पाचही गावच्या बंधूंनी मानकऱ्यांनी या ठिकाणी आरतीसाठी मंदिरात जमायचं आहे. नम्र विनंती. दोन तीन घेत आहे मी गावाच्या नाही. आज या पाताळ उन्हाचा त्याग करून मृत्यूलोकात जात कशासाठी जाते? मला ऐकून माहित आहे, क्षणोक्षणी बदलणारं हे निसर्गाचं सौंदर्य आहे. कन्याला आज्ञा दिली, वायू वेगानं माझी कन्या मृत्यूलोकाच्या दिशेने गेली. तिच्या मनाचं समाधान झालं आणि अर्थगिरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगते. तू जर माझी आज्ञा दिली असेल तर मी दिलेली आज्ञा तुला मान्य करावी लागेल. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत. माझ्या मित्रांनो मार्केट युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, जत्रा सिरीज आपली चालू आहे, कोकणातली जत्रा. तर आतापर्यंत 12 ते 13 जत्रा आपण कव्हर केले. मित्रांनो, आज असा जत्रा आमच्या इकडची जवळपास 5 गावची जत्रा, तर पुरजाऱ्याची जत्रा म्हणून आणि प्रसिद्ध असं आणि 5 गावचे मानकरी आरती वगैरे करतात देवाची आणि सगळं जत्रोत्सव वगैरे पार पडतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या मामाच्या गावची जत्रा बघणार आहोत. तर मित्रांनो, नक्की या व्हिडिओ सपोर्ट करा, आतापर्यंत जसे सपोर्ट केला तसेच. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया तुमका संध्याकाळी. पाचही गाव टिकोळे, उसप, कोकरल, बोर्डे तसेच झरेबांबर पाचही गावच्या बंधूंनी मानकऱ्यांनी या ठिकाणी आरतीसाठी मंदिरात जमायचं आहे. नम्र विनंती. कुंडली गौरदे. निर्धूताखिल घोर पावन करे प्रत्यक्ष माहेश्वरी.
पावन करे काशी शंभो मापति सुरगुरो वंदे जगत्कारण वंदे पन्नगभूषण मृगमदो वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवर्णिनयनो वंदे मुकुन्द प्रियो वंदे भक्तजनाश्रयं च वरदो वंदे शिवं शंकरं पुण्डलीकवरदे फुल स्क्रीन मध्ये मान मध्ये फुल स्क्रीन मध्ये मान फुल रे स्क्रीन असतं फ्रेम साईज की जायची दोन तीन घेत आहे मी गावाच्या नाही परत गावाचे नाही
खूप गणायचं नाही म्हणतात ते येणच ना. ना काय बोलला तरी तसा काय नाही. आता बोल, आता काहीतरी सांगावं होतं ते बोल.
तिकडे तिकडे टाळ्यांचा खडखडाट होतो आहे. सगळे चौघड्यात चालत आमच्या कणीबद्दल होतो क्षणी मनकसार शबरीत होऊ लागलं. खरोखर सौदा प्राप्त होत आहे. आज या माता गुणाच्या चारी बाजूला करतोय. तिकडे तिकडे गुणा बोलणं आनंद उत्सव साजरा होत आहे. खरोखर मला समाधान प्राप्त होऊ लागलं. हे सर्व गुणाच्या कृपाची मदत तर कांतारी देवीच्या कृपाशी वचन आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या मार्गदर्शनानं आज या माता गुणाच्या राजगिराच्या त्या दिनापासून या माता गुणासाठी आम्ही आमचा त्या चंद्राप्रमाणे जिजावत आहोत. आज या माता गुणात कशाची गुंजाता नाही. त्याच्यात लक्ष्मी सारखं भाऊ आमच्या समोर हा तोंड उभा आहे. आज मनोळात गुणात एक सारखा शैल्य वावरत आहे. तेव्हा त्या अंतरात थैमान घालत आहे. विचारणा मात्र कदापि होत नाही. तेव्हा सावंत सती प्राप्त होईल आणि त्या कमी देवतांचा परिपक्व हा विचार अंतरात एकसारखा वावरतो आहे. म्हणूनच क्षणभर का होईना कन्याची मार्गदर्शा आहे. या शिवाचं अगं सदैव तुझ्या पाठीच्या बापाचा आशीर्वाद नाही. तुझीच मान सांगत होतो. अहो मन मात्र समाधानी झालं. काय सांगतेस काय? कारण तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी क्षणभर माझ्या साऱ्या मैत्रिणी आणि त्यांचा त्यागने केला आणि धावात मळात लगवटीला आज तुझ्या जन्मापर्यंत माझं येणं झालं. कारण जोपर्यंत बाबा तुमचा आशीर्वाद घेत नाही ना तोपर्यंत माझं पण काही समाधान येऊ शकत नाही. अगं बाय या बापाचंही तसंच आहे. तोपर्यंत हे तुझं मुखकमल पाहत नाही तोपर्यंत या बापाला सुद्धा समाधान काही बदलणारं सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्याचा आस्वाद फक्त मला सांगायचं. जे तू ऐकलंस ना ते खरंच आहे. कारण या नेत्रानं त्या विश्वशिक्षण पाहिलं आहे. म्हणून माझ्या बापाची इच्छा आहे त्या बापाला पाहिलं
ते माझ्या कन्येनं सुद्धा पाहावं हो ना? म्हणून दिली तुला आज्ञा. खरंच? अगं हो ग. बाबा म्हणजे तुझ्या इच्छेसाठी दिली आज्ञा. तुमची अनुमती आहे तर अगं अनुमती आहे म्हणजे पण बाबा तुझी इच्छा मी केव्हा हो आशीर्वाद तुमचा असू दे मजा त्या निसर्गाचा आशीर्वाद घे आणि लवकरात लवकर ये. तुला वाटतं बाबा? माझा आशीर्वाद सदैव कन्येला आज्ञा दिली. वायू वेगानं माझी कन्या ऋतुलोकाच्या दिशेने गेली. तिच्या मनाचं समाधान झालं. केलेली भक्ती मग त्या भक्तीवर तू प्रसन्न का झाला नाही? तुझ्या मूर्त स्वरूपाचं दर्शन का घडलं नाही? याचा दात्य देवाला म्हणजे देवाला जाप विचारावा. हा. आज 1000 वर्ष तपश्चर्याकडून देव माझ्यावर प्रसन्न झाला नाही. माझा झाला सांगते रे दादा वाटा या हाता पुढं जाऊन निघाला हो अजून सद्भक्तांचा छळ होऊ लागला, ब्राह्मणाची विडंबना होऊ लागली आणि त्याच वेळी साया भक्तांसहित साया देवता या आदी पुरुषाला शरण आल्या. क्षणाचाही विलंब न करता केवळ आमच्या सद्भक्तांसाठी त्या दोन्ही असुरांचा शेवट आम्ही केला. घडलेला त्यांचा आमचा 6 दिवसाचा संघर्ष आणि त्याच 6 दिवसाला या विश्वाच्या ठाई महत्व राहून आमचे सारे शिवभक्त 6 दिवसात नवरात्र करू लागले. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टी पर्यंत व्रत करावं. षष्टीच्या दिवशी त्या व्रताचं उद्यापन करावं आणि त्याच षष्टीला चंपा षष्टीचं महत्व आम्ही प्राप्त करून दिलं. हे सारं काळ कशासाठी असेल तर आमच्या सद्भक्तांसाठी हो. आणि ज्या ज्यावेळी आमच्या सद्भक्तांच्या माती प्रश्न उभा राहिला प्रसंगी हाती शस्त्र घेऊन अवतार कार्याने धारण सांभाळून करते तिला अर्धांगिनी म्हणतात. तुमच्यासाठी प्राण टाकेन पण तुमच्या भक्ताची इच्छा पूर्ण होणे नाहीये. तू जर माझी आज्ञा दिली असेल तर मी केलेली आज्ञा तुला मान्य करावी लागेल. अहो ज्या पतीला आपल्या पत्नीचं रक्षण करता येत नाही तो पती कसला. तुम्हाला पती या शब्दाचा अर्थ समजला असता तर तुम्ही हे पाहून उचललंच नसतं. मग समजत असेल मी सांगते. पती या शब्दाचा अर्थ प म्हणजे परमेश्वर
कारण ती म्हणजे तिन्ही जगाचा पहिला अर्थ होतोय आणि दुसरा अर्थ म्हणजे रक्षक. आणि जो पती आपल्या पत्नीचं रक्षण करू शकत नाही त्याला पती म्हणून सांगण्याचा अधिकार पोहोचत या नाही. पतीला परमेश्वर म्हणून तू मान्य कर. प्रत्येक संकटात तुझं संरक्षण करण्यासाठी या विश्वाचं अवदान मी तत्पर असेल. ते आज माझ्यापेक्षा तुमचे भक्त तुम्हाला प्रिय वाटले. वारे पती परमेश्वर, मग लक्षात ठेवा असल्या पती समवेत राहण्यापेक्षा असल्या संसारात राहण्यापेक्षा बिना पतीची राही नको हा संसार. एक पाऊल जरी पुढे लागशील तर या भोलेनाथ, केवळ भक्तांची मनोकामना पूर्ण झाली नाही म्हणून हा जगभक्षक माझ्यावर उगारला. तरी चालेल. लक्षात ठेवा भोलेनाथ, जेवढी शांत तेवढी शीघ्र कॉपी आहे. तर मित्रांनो तुमका आता डायरेक्ट भेटतंय मी सकाळी 10च्या नंतर, कारण रात्री अर्धा नाटक चालू असताना बॅटरी झाली आपली स्विच ऑफ आणि नंतर काय शूटिंग करूकच नाही. जेवढा शूट करू गावला तेवढा केलं आणि त्या गडबडीत 2 क्लिप होते माझ्याकडे व्हिडिओ केले ते डिलीट झाले. बघूया, एका मित्राक सांगलाय व्हिडिओ करू केल्यानंतर आणि पाठवल्यानंतर मग त्याच्यात ऍड करीन. हे सगळं असं करूचा पडता. आणि काल खूपच मजा येईल नाटकात पण आणि जत्रेक पण. बरेच जण भेटले आपला जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि बरा वाटला त्याला. आणि आज सकाळण्याची जत्रा बघूया, योगायोगी होतं जाईन. पण दररोज जागरण मित्रांनो नाही परवडणार, त्रास होता. मग सकाळचं लेट उठल्यामुळे बाडी पण मारू गावणार. मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल ऐकून दाबा. जेव्हा नवीन व्हिडिओ टाकतोय तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटली. पाठीमागे बघतात तर मित्रांनो इकडे आमचा संचिता गेलो वाडा होता पूर्वांचं. इकडे हातबी दोरू असताना. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. जत्रेचे व्हिडिओ असेच सपोर्ट करत राहा. जास्तीत जास्त गावच्या ग्रुपवरती तुम्ही शेअर करा. जर तुम्ही त्या गावाशी रिलेटेड असाल किंवा त्या गावचे कुठे तुम्ही असतात आणि बाहेर म्हणजे मुंबई पुण्यासारख्या किंवा बाहेर देशी असाल आणि तुमका या कार्यक्रमात योग गावांना तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि खास करून मी ही व्हिडिओ मुद्दाम शूट केले, पूर्ण नाटक वगैरे जरासं दाखवलंय. कारण म्हणजे मामा एक असतात मोहन मामा म्हणा जे मुंबईत असतात, तर त्यांचे मग परवाच्या दिवशी कॉल केलो की आमका जत्रा बघूची असा, तुझे व्हिडिओ मी बघतोय. तर मामा थँक्यू. आता तू ही व्हिडिओ बघित असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुला समजा मी तुझ्याविषयी बोललोय. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. मित्रांनो देवाच्या मनात असा ना देव कसं घेऊन येतात. मित्रांनो बरोबर इल्या ना सकाळी मला भाडा गावला. इकडे पाचगावची जत्रा होती तिकडे आणि कालच जत्रा झाली. मित्रांनो तुमका जरासं दाखवूया दिवसाचं वातावरण इकडचं कसं असतं. आणि इकडून जशी वाढ असतात तिकडे जाव शाळेच्या वाडीमध्ये इकडे सरळ, पण ते मोटरसायकल जाता का माहिती नाही. आणि हा असा मित्रांनो मंदिर आजूबाजू परिसरांनी गेल्या वर्षी इकडे मंडप घातलं, जबरदस्त काम केल्याने. तर मित्रांनो हा असा मंदिराचा परिसर आणि मी ह्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करतोय कारण मोबाईलची बॅटरी झाली लो आणि नाटकाच्या गडबडीत आणि आतमध्ये येईल आणि त्यावेळी जे आपण शूट काढले ते आपले डिलीट झाले. मित्रांनो हे असं परिसर आहे मंदिराचं. आता ही गोष्ट म्हटलं तुमका व्हिडिओ दाखवलं तर ही गोष्ट म्हटलं दाखवूयाच. तर हे बघा मित्रांनो सुंदर देवस्थान हा. तर मित्रांनो हा असं परिसर आजूबाजूचं एक वेगळाच वातावरण असतं. मित्रांनो जत्रा झाली ना की अगरबत्तींचा आधी वास बरा येतात परिसरात. इकडे ना मित्र रात्री माझं लक्ष गेलं इकडे पाषाणावरती, पण काळोख असल्यामुळे मी तर शूट करून नसलेलं. जुना पाषाणा जुना दाखवते त्यांना. ह्या बघा मित्रांनो काहीशे औषध त्याच्यावरचे दिसणार नाही. बाकी घोड्यावरती आरूढ झालेला आणि नंतर इकडे हत्ती दाखवले आणि इकडे देवस्थान वेगवेगळी आणि हे असं मोठा पाषाण असा. आणि इकडे याच बाजूक सगळ्या अशी दुकानं होती आणि इकडे आपली गाडी लावली. चला जाऊया घरात.